नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ अपर्णा गद्रे, संस्कृत टीचर आहे. उद्या तुमचा संयुक्त संस्कृत आणि संपूर्ण संस्कृत असे दोन्ही विषयांचे पेपर आहेत. त्याच्यासाठी अभ्यास कसा करावा हे आज आपण थोडक्यात पाहूया. स्मार्ट स्टडी इज की टू सक्सेस असं म्हटलं जातं. मग आता तुमच्याजवळ वेळ कमी आहे, तर याच्यात स्मार्टली स्टडी कसा करायचा ते आपण पाहूया. चित्रपट सगळ्यात पहिल्यांदा तर लक्षात घ्या, तुमचा हा पेपर 80 मार्काचा जो पेपर आहे तो 2.5 तासात पूर्ण होतोच आणि व्हायलाच पाहिजे. आणि जो ज्यांचा 40 मार्काचा पेपर आहे तो 1.25 ते 1.5 तासात पूर्ण होतो. त्याच्यामुळे आपल्याजवळ उरलेला वेळ भरपूर असतो. त्याच्यात सगळे म्हणून मी म्हणते की कोणचंही टीचर सांगतात की हा पूर्ण पेपर ऑप्शनसहित सॉल्व करा. म्हणजे चित्रपट कोशला जे ऑप्शन असतात ते सुद्धा सॉल्व करा. असे सगळ्या प्रश्नांचे ऑप्शन सॉल्व करायचा प्रयत्न करा, जेणेकरून एखाद्या प्रश्नात मार्क म्हणजे चित्रपट कोश एखादा चुकत असेल तर दुसरा चित्रपट कोशचं नाव तुम्हाला त्याच्यात मार्क मिळवता येतील. म्हणून पूर्ण सगळेच प्रश्न सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. नंतर पद्य विभाग आहे, गद्य विभाग आहे, त्याचा तुमचा अभ्यास आत्तापर्यंत झालाच असेल. तसाच प्रथम विभाग चित्रपट कोश, समय, संख्या हे तुमचे पाठ असतीलच. तर मेन तुम्हाला प्रश्न असतो की एक तर श्लोकांचा किंवा मग व्याकरण विभागाचा. तर श्लोक तुमचे पाठ झाले असतील. सुक्तीसुधा, युग्ममाला, चित्रकाव्यम हे पाठांतरासाठी आहे आणि सुक्तीसुधा किंवा युग्ममाला याच्यातलाच अन्वय तुम्हाला विचारला जातो, म्हणून त्याच्यातले सगळे अन्वय पाठ करा. नंतर वाचन प्रशंसा, जटायुशौर्यम आणि मानवता धर्म हे पाठांतरासाठी नाही तर त्यांचं सरलार्थ म्हणजेच भाषांतर तुम्हाला येणार आहे, त्यांचे अर्थ पाठ करा. नंतर गद्य विभाग, पद्य विभाग यांचा अभ्यास तुमचा झालेला आहे मी आधी म्हटल्याप्रमाणे. नंतर प्रश्न येतो माध्यम भाषया उत्तरम लिखत. तर याच्यात माध्यम भाषेतले प्रश्न गद्य विभाग आणि पद्य विभाग दोघांसाठी येतात. तर त्यांचा उत्तर लिहिण्याचा एक पॅटर्न आहे. आधी प्रस्तावना लिहा, कोणत्या धड्यातला प्रश्न आहे ते लिहा, त्या धड्यात काय सांगितलेलं आहे ते लिहा आणि त्याच्यानंतर प्रश्नाशी संबंधित जे काय विचारलेलं आहे प्रश्नामध्ये त्याच्याशी संबंधित लिहा आणि शेवटी कन्क्ल्युजन लिहा. असं स्टेप बाय स्टेप लिहिलं तर 2 मार्क तुम्हाला नक्कीच मिळतील. पुढे असतो ग्रामर सेक्शनची जी भीती असते मुलांना ती पाहूया. आता ग्रामर सेक्शन, संयुक्त संस्कृतवाल्यांचा ग्रामर सेक्शन तुम्ही जर पूर्ण डायजेस्ट वाचली असेल किंवा जी कोणची तुम्ही डायजेस्ट वापरत असाल त्या डायजेस्टमध्ये तुम्ही ती जर वापरली असेल, वाचली असेल पूर्णपणे, तर त्याचा उपयोग तुम्हाला नक्कीच होईल. कारण संपूर्ण संयुक्त संस्कृतवाल्यांना ऑप्शन्सही दिलेले असतात, मंजुषा दिलेली असते आणि त्या मंजुषेतनं अचूक पर्याय ओळखून तुम्हाला लिहायचा असतो. त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं लॉजिकल थिंकिंग केलं तर तुम्हाला हे प्रश्न सोपे जातात. संपूर्ण संस्कृतवाल्यांसाठी थोडासा अभ्यास त्यांना मात्र जास्ती करावा लागतो. सगळ्यात येतो मेन सर्वनाम तालिका, नामतालिका, धातू तालिका आणि धातुसाधित तालिका. तर आत्तापर्यंत तुम्ही 8वी, 9वीत आणि 10वीत जे काय शब्दपाठ केलेले असतील त्यांचा उपयोग ह्यासाठी तुम्हाला होतो. तर ते थोडंसं वाचून जा. नंतर असतो सूचनानुसारम कृती कुरुत. आता याचा अभ्यास करताना पहिल्या धड्यापासून, पहिल्या लेसनपासून प्रत्येक सूचनानुसारम कृती कुरुत हे डायजेस्टमधले वाचा. सगळ्यात पहिल्यांदा वाच्य परिवर्तनमचा जर प्रश्न आपण घेतला तर सगळ्या धड्यांमधले वाच्य परिवर्तनम हे वाचा. मग निष्कासयचे सगळे क्वेश्चन्स सगळ्या धड्यांमधले वाचा. म्हणजे कशात काय फरक झालेला आहे, कसा बदल झालेला आहे हे तुम्हाला अभ्यासायला सोपं जाईल आणि तुम्हाला उद्या उत्तर नक्कीच त्याचं लिहिता येईल. नंतर येतो समासाचा प्रश्न. समास हे तुम्हाला मराठीतसुद्धा आहे, मराठी विषयातसुद्धा आहे समास. तर त्याचं थोडंसं मराठीत तुम्ही जर मराठीतून अर्थ समजून घेतला तर नक्कीच तुम्हाला त्याचं संस्कृतमध्ये करणं इझी जाईल. एकदा तुम्हाला कोणचा समास आहे, कर्मधारय आहे की अव्ययी भाव आहे हे जर ओळखायला आलं तर त्याचं समस्त पद विग्रह करणं तुम्हाला सोपं जातं. त्याच्यामुळे थोडासा स्मार्ट स्टडी याचा करा. नंतर निबंध 7 विषयात तुम्हाला 7 पैकी तुम्हाला 6 तुमचे पाठ असायलाच हवेत. म्हणजे मग त्याच्यापैकी 3 विचारले जातात, 3 पैकी 1 तुम्हाला लिहायचा आहे.
हे आणि त्याला ऑप्शन आहे चित्रवर्णन. आता हे चित्रवर्णन कोणच्याही चित्र येऊ शकतं, त्याचं काही त्याचे सब्जेक्ट दिलेले नसतात, त्याच्यामुळे त्याच्यासाठी निबंध हा पर्याय खूप योग्य आहे. नंतरचा आहे अव्यय आणि धातू यांचा वाक्यात उपयोग. त्याला ऑप्शन आहे ट्रान्सलेशनचा. तर अव्यय आणि धातू तुमच्या पुस्तकात दिलेले आहेत, त्यांचे वाक्यात उपयोगसुद्धा दिलेले आहेत. ते पाठ करा म्हणजे तो प्रश्न सोडवणं सोपं जाईल. ट्रान्सलेशन थोडंसं अवघड जातं. ज्यांना जमत असेल त्यांनी नक्की करा, पण ज्यांना जमत नाही त्यांनी अव्यय आणि धातू यांचे वाक्यात उपयोग मात्र नक्की पाठ करा. पुढचा प्रश्न आहे अपठितचा. अपठितमध्ये एक गद्य असतो आणि 2 पद्य असतात. गद्यामध्ये 2 छोटे छोटे क्वेश्चन लिहिलेले असतात. एकदा समजला नाही पॅसेज तर 2दा वाचा, 3दा वाचा, तुम्हाला उत्तर नक्कीच लिहिता येईल. आणि पद्यावर एक जालरेखाचित्राचा असतो आणि एका पद्यावर 2 छोटे छोटे प्रश्न असतात. त्यांचे वाचलं की त्याचं तुम्हाला नक्कीच उत्तरं लिहिता येईल. जालरेखाचित्रामध्ये साधारणतः विशेषणं विचारली जातात आणि ती तुम्हाला त्या श्लोकातच आढळतात. त्याच्यामुळे हा प्रश्नसुद्धा तुम्हाला इझिली सॉल्व करता येईल. संस्कृतचा हा असा पेपर तुम्हाला नक्कीच मार्क मिळवण्यासाठी खूप सोपा आहे. तर नक्कीच पूर्ण अभ्यास करा, काहीच सोडू नका, ऑप्शनला काहीच ठेवू नका. सगळा पूर्ण पेपर सूचना वाचा, पॅसेज वाचा, त्याची समजून घ्या, सूचना समजून घ्या, पूर्ण सूचना वाचा आणि त्याच्यानंतर पेपर लिहायला सुरुवात करा. ऑल द बेस्ट. धन्यवाद.